1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला, पण बुद्धी आणि ताकदीच्या जोरावर महाराजांनी 1670 मध्ये हा किल्ला पुन्हा मिळवला. या गडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जे काही धनदौलत सुरत लढाईमध्ये जिंकले होते ते या गडावर ठेवले होते असा इतिहास आहे. बाकी इतिहास आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग. जय शिवराय मंडळी, मी कोकणी वैष्णवी या युट्यूब समूहात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, हा आहे लोहगड. लोणावळ्यापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर आहे. खूप सोपा असा ट्रेक आहे, सर्वजण अगदी आरामात करू शकतात. इथे प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट घेतात. विदेशी लोकांसाठी 300 आणि कॅमेरा वगैरे असेल तर पर कॅमेरा 25 रुपये घेतात. हा किल्ला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू असतो. इथे येणं खूप सोपं आहे. गुगल मॅपने पायथ्यापर्यंत येऊ शकता. जर बाईकने आलात तर येथे पार्किंग सुविधा आहे, सो टेन्शन नाही. पुणे लोणावळ्यापासून यायचं असेल तर मळवली रेल्वे स्टेशनला उतरून अवघ्या 6 किलोमीटरवरच हा किल्ला आहे. 15 ते 20 मिनिटांमध्येच गणेश दरवाजाजवळ पोहोचता येते. दरवाजाच्या दोन्ही बाजूला बाप्पांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि तेव्हाचं बांधकाम जे अजूनही भक्कम आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा. तसेच अधिस्कंदावर कमळाकृती अंकित आहेत, तुम्ही पाहू शकता. फायनली आम्ही गणेश दरवाजातून गडाच्या आतमध्ये जायला निघालो. यादव, मुघल, बहामनी, निजामशाही या सगळ्यांनी या किल्ल्यावर राज्य केले, पण महाराजांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. पण पुरंदरच्या तहात महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला आणि नंतर महाराजांनी बुद्धी आणि ताकदीच्या जोरावर किल्ला 1670 मध्ये पुन्हा मिळवून घेतला. गुफांच्या बाजूलाच एक छोटीशी खोली आहे आणि तेथून आत गेल्यावरती आपल्याला समोरच एक देवळी दिसेल. त्या देवळीमधून तुम्ही पाहू शकता वाडीचा एवढा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो ना. आणि त्या व्ह्यू मधून तुम्ही बघा पुढे, हे बघा इथे विसापूरचा फोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि खाली वाडी आहे. बघा, एक नंबर व्ह्यू आहे. गणेश दरवाजाच्या अगदी समोरच्या तटबंदीला तुम्ही पाहू शकता अशा या विंडो टाईप देवळ्या आहेत. यातून पूर्वीच्या काळात शत्रूंवर नजर ठेवली जायची, तसेच तोफ आणि बाणाद्वारे आक्रमण करता यायचे. येथून तुम्ही पाहू शकता तुम्हाला पुढे विसापूर, तिकोणा, तुंग, कोरीगड आणि पावनालेक असे वेगवेगळे व्ह्यू या लोहगडावरून पाहता येतील. त्या काळात या गडावरून आजूबाजूच्या परिसरावर सहज लक्ष ठेवता यायचे. प्रत्येक देवळीमधून वेगवेगळा व्ह्यू प्रत्येक दिशेने बघता येण्यासाठी मी थोडा वेळ तिथेच बसले होते. तेथून थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला बुरुज पाहायला मिळतो. हा लोहगडावरील मुख्य बुरुज आहे आणि या बुरुजावर आपण बघू आता काय काय पाहायला मिळते ते. या बुरुजावरच शिवकालीन शौचालय पाहायला मिळतात. तिथून थोडं पुढे गेल्यावरती नारायण दरवाजा लागतो. हा गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा नाना फडणवीस यांनी बांधला होता. या किल्ल्याची बांधणी 14व्या शतकात झाली आणि या किल्ल्यावरती अनेक ऐतिहासिक लढाया देखील झाल्या. पायऱ्या चढून थोडं वरती आल्यावरती तुम्ही पाहू शकता इथे प्रचंड रुंदीचे असे पाण्याचे टाके आहेत. सध्या यामध्ये पाणी आहे, पण बहुतेक त्या काळात धान्य कोठार म्हणून देखील याचा उपयोग केला जात असावा. थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला महादरवाजा लागतो. हा गडाचा तिसरा दरवाजा आहे आणि हा खूप मेन असा दरवाजा आहे.
इथून आत गेल्यावरती बखर, सभागृह आणि सदर आहे. यावरती तोफांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. बखर पाहून झाल्यावरती आता पुढे एक घोड्याची पागा आहे, ती मी तुम्हाला दाखवते. तर चला माझ्या मागून. तर ही आहे घोड्याची पागा, तुम्ही पाहू शकता. यामध्ये घोड्यांना बांधलं जायचं आणि त्यांची खायची सोय ही अशा प्रकारे होती. अरुंद अशी खोली आहे, यामध्ये खूप सारे घोडे एकत्र बांधले जायचे. घोड्याची पागा बघून झाल्यानंतर आपल्याला थोडं पुढे आल्यानंतर इथे लक्ष्मी कोठी पाहायला मिळते. चला आपण पाहू लक्ष्मी कोठीमध्ये नेमकं काय आहे. वाव, एकदम अरुंद अशी मस्त खोली आहे. बहुतेक पहिल्याच्या काळामध्ये लोक राहत असावे आणि आता पण आपण इथे स्टे करू शकतो. तुम्ही पाहू शकता मस्त आतमध्ये पण अशा खोल्या आहेत आणि अरुंद अशी जागा आहे. तिथे सेफ आहे, इथे आपण स्टे करू शकतो. खूप छान आहे आणि इथे ना आवाज घुमतोय, मस्त वाटतं एकदम. घोड्याच्या पागा पाहून झाल्यानंतरच समोरच एक किल्ल्याच्या माथ्यावर दर्गा आहे, जी मलंग बाबा आणि पीर बाबा आहे यांची असे मानले जाते. महाराजांच्या कारकिर्दीत सैनिकांना ते प्रेरणा देत व प्रार्थना करत, म्हणून यांचे बांधकाम केले गेले आहे असे मानतात. पुढे विंचूकड्याकडे जायला मी निघाले आणि वाटेतच एक मोठं तळं आहे, तुम्ही बघू शकता. चला पुढे विंचूकड्याकडे जाऊ आपण. तर हा आहे विंचूकडा. हा विंचवाच्या आकाराचा आहे, म्हणजे थोडा रुंद आहे आणि नंतर अरुंद आहे, त्यामुळे याला विंचूकडा असे नाव देण्यात आले. हा किल्ल्याचा प्रसिद्ध असा भाग आहे. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बावडी म्हणजे विहीर पाहायला मिळते. या विहिरीचे बांधकाम 8 कोणांमध्ये केलेले आहे, त्यामुळे याला अष्टकोनी विहीर असे नाव देण्यात आले आहे. पूर्वीच्या काळामध्ये या विहिरीच्या पाण्यातूनच लोहगडावरती सगळीकडे पाणी पुरवठा केला जायचा. येथे उतरायला पायऱ्या देखील आहे, तुम्ही पाहू शकता. विहिरीत आता देखील खूप प्रमाणामध्ये पाणी आहे. बाजूलाच एक त्र्यंबक तलाव आहे आणि तेथे समोर आहे ते महादेवाचं मंदिर आहे. मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालो. असा होता माझा लोहगडावरचा प्रवास. मी या व्हिडिओमध्ये लोहगड एक्सप्लोर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.